येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या आशिया कप बाबतच्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या धोरणावरनं आता मोठा वादंग निर्माण झालाय। खासदार संजय राऊत आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यात या मुद्द्यावरनं चांगलीच जुंपल्याचं दिसतंय। क्रिकेट आणि रक्त मैदानात एकत्र दिसेल असं संजय राऊत यांनी टीका करत म्हटलंय। राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत का असा टोला नवनाथ बन यांनी लगावलेला आहे। अमित शहांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बेटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल। हे ढोंग आहे। भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे। हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते। संजय राऊत आज पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणतायत की ते अतिरेकी पकडले नाहीत। अहो तुम्ही उभाटा गटाचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत? पाकिस्तानचे प्रवक्ते देखील अशा पद्धतीची भाषा वापरणार नाहीत, तशी भाषा आज संजय राऊत वापरतायत। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये दोन्ही देशादरम्यान सामने होणार नाहीत हे आधीच स्पष्ट केलंय। परंतु आशिया कप हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान नसतो, त्यामध्ये वेगवेगळे देश असतात आणि त्या वेगवेगळ्या देशांसोबत आपल्याला आपला जो करार आहे त्यानुसार खेळावं लागतं। पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही, ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।